उपवास म्हणलं की प्रत्येकाच्या घरात एक ठरलेला मेनू असतो, तो म्हणजे साबुदाणा खिचडी. परंतु नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन प्रत्येकालाच कंटाळा आलेला असतो. त्यामुळे साबुदाणा खिचडीच्या ऐवजी काहीतरी नवीन, एकदम चटपटीत, क्रिस्पी असं साबुदाण्यापासूनच काहीतरी खायला मिळालं तर भारीच ना. आज आपण मस्त क्रिस्पी असा साबुदाणा वडा बनवणार आहोत. तर साबुदाणा वडा एकदम परफेक्ट बनण्यासाठी सगळ्या टिप्स यामध्ये मी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 वाटी इतका साबुदाणा घेतला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा एका वाटीमध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा छान स्वच्छ धुतला गेला आहे. आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी हे बरोबर प्रमाणात घालायचं, म्हणजे आपला वडा तेलकट होत नाही. ज्या वाटीने मी साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी त्यामध्ये मी पाणी घातलं आहे. आता शेंगदाणे अर्धी वाटी इथे मी भाजून घेत आहे. शेंगदाणे छान भाजले गेले आहे. एका ताटामध्ये हे काढून घेऊया आणि संपूर्ण याला थंड करून घेऊया आणि मग नंतर यावरची साल आपल्याला काढायची आहे. आता यावरची साल छान चोळून काढून घेऊया आणि इथे मी झाऱ्याच्या साहाय्याने याला चाळून घेत आहे, म्हणजे याचे जे सगळे टर्फल आहे ते पूर्ण निघून जातात आणि आपले शेंगदाणे एकदम स्वच्छ होतात. आता चोळून घेतलेले सर्व शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये घालून याची पावडर बनवून घ्यायची आहे. पावडर बनवताना खूप जास्त बारीक करायची नाही, अशी दरदरीत पावडर याची बनवून तयार करायची आहे, म्हणजे याचे चंक्स खाताना खूप छान लागतात. आता यामध्ये मी 4 मिरची घातल्या आहेत. एकदम फ्रेश अशी हिरवी मिरची तोडून जारमध्ये घालून याची छान पेस्ट तयार करायची आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून तयार आहे. एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आता तुम्ही बघू शकता मस्त आपला साबुदाणा छान भिजला गेला आहे. रात्रभर मी याला भिजत ठेवलं होतं. अगदी मस्त भिजला गेला आहे आणि शिवाय खूप जास्त चिकट वगैरे असा काहीही झालेला नाही आहे. पाणी योग्य प्रमाणात घेतल्यामुळे एकदम छान भिजला गेला आहे. आता यामध्ये घालूया मिरचीची पेस्ट आणि सोबतच शेंगदाण्याची पावडर, चवीपुरतं मीठ आणि इथे मी 3 बटाटे घेतले होते, ते 3 बटाटे यामध्ये कुस्करून घालायचे आहे. अशा हाताने कुस्करून घातल्यामुळे एकदम छानपैकी बाइंडिंग येते. आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी साखर घातली आहे. साखर घातल्याने वड्यांना कलर खूप छान येतो. आता आपल्याला खूप जास्त याला मॅश करायचं नाही आहे. अलगद हाताने बाइंडिंग होईल असा गोळा तयार होईल इतपत याला छान मिसळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त आपलं मिश्रण बनवून तयार आहे. आता आपण लगेच वडे बनवायला घेऊया. वडे बनवताना एकदम आपण टिक्की ज्या आकारामध्ये ज्या प्रकारे बनवतो अगदी तशाच प्रकारचे वडे अशा आपल्याला बनवायचे आहे. अगदी टिक्कीचा शेप जसा असतो अगदी तसा शेप आपल्याला या वड्यांना द्यायचा आहे. तुम्ही मेदूवडे करतात अगदी त्या प्रकारे सुद्धा हे वडे करू शकतात. अशा प्रकारे वडा छान बनवून तयार केले आहेत. आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे वडे छान प्रेस करून दाबून जर घेतले तर वडे अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत. मस्त आपले वडे बनवून तयार आहे. आता आपण तळायला घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये सर्व वडे मी सोडून घेत आहे. एका वेळेला मी ते 5 वडे सोडले आहेत. वडे तळत असताना तेल एकदम परफेक्ट गरम पाहिजे, कारण आपण जर खूप जास्त प्रमाणात तेल गरम किंवा खूप जास्त थंड तेल असेल तर गरम तेलामध्ये वडे बाहेरून लवकर तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात. आणि जर तेल जरा थंड असेल तर वडे जास्त पितात. त्यामुळे मध्यम गरम असं तेल आपल्याला वड्यांसाठी तापवायचं आहे आणि मगच त्यामध्ये वडे छान फ्राय करायचे आहे. इथे मी दोन्ही बाजूंनी वडे छान फ्राय केले आहे. आता यामध्ये 3 मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत
आता आपल्याला या हिरव्या मिरच्या छान तळून घ्यायच्या आहे. वडे तळत असतानाच या मिरच्या छान तळून झाल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता मस्त परफेक्ट अगदी रंग देखील सुरेख आला आहे. असे आपले वडे छान बनवून तयार झाले आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. मस्त आपले अगदी हवे तसे वडे छान बनवून तयार आहे. आता आपल्याला या वड्यांसोबत खाण्यासाठी एक चटणी बनवायची आहे. ही खूप टेस्टी लागते. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आता ही चटणी बनवण्यासाठी इथे मी एक काकडी घेतली आहे. तिला छान कट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता मस्त याची कटिंग झालेली आहे. ही चटणी आपण काकडीपासून बनवतो. अगदी अप्रतिम लागते. इथे मी कोथिंबीर घेतली आहे. काकडी छान कट करून घेतली आहे. 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरची आणि सोबतच शेंगदाणे छान भाजून घेतले आहे. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. आता यामध्ये घालत आहे जिरे. जिरेसुद्धा जर तुम्ही खात नसाल ते देखील तुम्ही स्किप करू शकता. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा इथे मी साखर घातली आहे आणि 1 चमचा इतका लिंबाचा रस घातला आहे. लिंबाचा रस घातल्याने एकदम चटपटीत चव येते. चटणी छान बनवून तयार होते. तुम्ही बघू शकता मस्त टेक्स्चर आला आहे. अगदी परफेक्ट अशी चटणी बनवून तयार आहे. आता ही एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि यावरती एक तडका देऊया. तडका हा ऑप्शनल आहे. चव छान येते यामुळे मी यावरती घातला आहे. आता पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 2 लाल मिरची आणि कढीपत्त्याचे 5 ते 6 पाने घालून मस्त असा तडका या चटणीवरती दिला आहे. चटणी छान बनवून तयार आहे. आता आपण लगेच प्लेटिंग करूया. आवाज ऐकला ना वड्यांचा? किती क्रिस्पी असा वडा आपला छान बनवून तयार आहे. अगदी बघता क्षणीच खावासा वाटेल असा वडा आपला बनवून तयार आहे. तुम्हाला तोडून दाखवते. जसा तो बाहेरून क्रिस्पी आहे तसा आतमध्ये एकदम स्पॉन्जी मस्त मऊसूत असा वडा आपला छान बनवून तयार झाला आहे. सर्व टिप्स फॉलो केल्या तर अगदी तुमचा वडा देखील अगदी असाच बनवून तयार होईल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.